गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी मार्गावरील व्यंकटेश राईस मिल आणि देवळी गावादरम्यान बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 16 चाकी ट्रेलर रस्त्यावरील नियंत्रण सुटून थेट शेतात घुसल्याची घटना घडली। या अपघातात शेतातील पिकांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार CG04QB0656 क्रमांकाचा श्रीनिवास कंपनी रायपूर चा 16 चाकी ट्रेलर रायपूरकडे जात असताना हा अपघात झाला। ट्रेलर चालक रुपेश साहू राहणार रतनपूर जिल्हा बिलासपूर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर सुमारे 500 मीटर रस्त्याबाहेर जाऊन थेट शेतात घुसला। या अपघातात पंढरी नारायण रोहणकर राहणार चामोर्शी यांच्या शेतातील पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित ट्रेलर मागील 5 दिवसांपासून चामोर्शी येथील उल्लालवार पेट्रोल पंपाजवळ उभा होता। प्राथमिक माहितीनुसार चालकाला वाहन चालविताना झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान काही नागरिकांनी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला आहे। मात्र घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।